प्रभाग क्रमांक 38 मधील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं अशी मागणी उबाटाचे नेते वसंत मोरे यांनी केलेली आहे। तात्या स्वतः माझ्याबरोबर आहेत। तात्या का नेमकी अशी मागणी केलेली आहे या संदर्भात तुम्ही एक याचिका सुद्धा दाखल केल्याचं कळतंय, काय प्रकरण आहे नेमकं? याचिका मागच्या आठवड्यात दाखल झाली आहे आणि त्याच्यामधून या उमेदवारासह इतर उमेदवारांना प्रभाग क्रमांक 38 ई मधल्या सर्वांना कोर्टाच्या वतीने नोटीस बजावण्यात आलं। येणाऱ्या 12 फेब्रुवारीला त्याची पहिली तारीखसुद्धा आहे, त्या दिवशी त्यांना हजर पण व्हायला लावलं आहे। परंतु हे सगळं करत असताना मी संबंधित जे उमेदवार आहेत, त्यांनी त्यांच्या भागामध्ये गुजर निंबाळकरवाडी परिसरातील सर्व नंबर 8 यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं केलेली, ती स्वतः रजिस्टर्ड आहे। त्यांनी स्वतः त्या ठिकाणी 141 रजिस्टर्ड खरेदी खतं मी जी की आज पत्रकार परिषदेमध्ये मांडली होती, शिवाय त्यांच्या वडिलांच्या नावाची 40 खरेदी खतं अशी 181 खरेदी खतं गेल्या 10 दिवसामध्ये काढलेली आहेत। आणि अजूनही मला वाटतं की पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या भागातून ते लोकनियुक्त सरपंच झाले होते त्या वॉर्ड क्रमांक 3 मधून 4335 ॲग्रीमेंट हे महानगरपालिकेमध्ये नोंदीसाठी आहेत टॅक्सच्या। त्यामुळं अजूनही शेकडो ॲग्रीमेंट हे त्यांच्या नावाने निघू शकतील। त्यामुळे संबंधित उमेदवार हे अनधिकृत बांधकाम जे त्यांनी लिहून दिलेलं आहे नॉमिनेशन फॉर्ममध्ये की मी भविष्यात आणि मागेसुद्धा कधीही मी अनधिकृत बांधकाम केलं नाही आणि मी जर केलं असेल तर मला माझं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं, त्याच आधारे मी ते याचिका दाखल केलेली आहे। पण किती वर्षांपासून साधारणतः हे सगळं सुरू आहे? हे सगळं 2015-16 पासून चालू आहे, ते आत्ता 21 पर्यंत। आता 21च्या नंतरनं जसे महानगरपालिकेमध्ये तो भाग समाविष्ट झाला, त्याच्यानंतरनं मग त्यांचे बाकीचे जे लोक आहेत भाऊ वगैरे सगळे ह्या लोकांना त्याच्यामध्ये त्यांनी नॉमिनी घेतलेलं आहे आणि 21 पर्यंत ते स्वतः डॉक्युमेंट्समध्ये स्वतः आहेत, जसं त्यांनी स्वतः करून दिलेले आहेत महानगरपालिकेत समाविष्ट होसपर्यंत। पण तर महानगरपालिकेत असेल किंवा काही असेल, परंतु PMRDAने जे त्या ठिकाणी PMRDAने आरक्षण टाकलेलं होतं त्या आरक्षणामध्येच यांनी बांधकामं केली आहेत। हिलटॉप हिलस्लोप शेतीना विकास असे झोन आहेत, 18 मीटरचा DP आहे, त्यामुळे हे त्यांनी स्वतः त्याच्यात लिहून दिलेले आहे। पण इतक्या वर्षांपासून जर हे सगळं सुरू होतं तर निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा तुम्ही हा विषय उचलून धरला होतात का? मी या संदर्भामध्ये 2 दिवस अगोदरच ज्या आरो मॅडम होत्या आमच्या प्रभाग समितीच्या त्यांच्याकडे मी गेलो होतो आणि आम्ही जाऊन त्यांना चौकशी पण केली होती की जर एखाद्या उमेदवाराने अनधिकृत बांधकामं केलेली असतील आणि त्या अनधिकृत बांधकामाचा जर आम्ही तुम्हाला या ठिकाणी पुरावा दिला तर तुम्ही त्याचं नॉमिनेशन फॉर्म रद्द करणार का? तर त्यावरती त्यांनी उत्तर दिलं होतं की ते नॉमिनेशन फॉर्म अशा विषयात रद्द करण्याचा माझ्याकडे अधिकार नाही, मी फक्त त्यांनी भरलेलं नॉमिनेशन फॉर्म त्या संदर्भातच मी चौकशी करू शकते, त्याच्यात खाडाखोडा आहे का, त्यांनी काय जोडायचं त्या गोष्टी जोडल्यात की नाही, ह्याच गोष्टींची मी खातरजमा करू शकते। त्याशिवाय जर तुम्हाला अशा पद्धतीने जर कुणाचं नॉमिनेशन फॉर्म रद्द करायचा असेल तर तुम्हाला तो कोर्टामध्ये जावं लागेल, कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला अधीन राहील। पण आता या सगळ्यामध्ये सुरुवातीपासूनच खरं तर तुम्ही या सगळ्या विषयावरती बोलताय, निवडणूक सुरू झाली तेव्हापासून तुम्ही बोलताय। तुमचा जेव्हा पराभव झाला त्यानंतर तुम्ही EVMच्या संदर्भातले सुद्धा अनेक पुरावे घेऊन समोर आलेला होतात, मात्र हे प्रकरण आता कुठेतरी मागे पडल्यासारखं वाटतं, कुठपर्यंत आलंय नेमकं? त्याच्यामध्ये EVMच्या विषयामध्ये माझ्याकडे बरेच पुरावे आहेत। फक्त ज्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मला मिळायचं होतं ते व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वतः कोर्टाने सुद्धा मागणी केली आहे त्याची, कोर्टाने सुद्धा मला पेनड्राईव्हमध्ये ते सगळं मागणी केली आहे। आम्ही ते 12 तारखेला ते सुद्धा आम्ही सादर करणार आहोत कोर्टामध्ये। ज्या EVMच्या संदर्भामध्ये जे 10 राऊंड झाले त्याच्यामध्ये जे रेकॉर्डिंग आम्हाला मिळालं त्याचे पैसे भरलेत, मी पैसेसुद्धा भरलेत, परंतु मी पेनड्राईव्हसुद्धा त्यांना दिलेत आणि मला वाटतं की गुरुवारी किंवा शुक्रवारी ते मला डाउनलोड करून मिळेल। पण या सगळ्यावरती व्यंकोजी खोपडेंना जेव्हा तुमच्याविषयी विचारण्यात आलेलं होतं की अशा पद्धतीचे आरोप वसंत तात्यांनी तुमच्यावरती केले, त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की मी जरी मला यश मिळालेलं असलं, विजय मिळालेला असला तरी सुद्धा मी हुरळून गेलेलो नाहीये, मी माझं यश पचवलंय, तसं तुम्ही सुद्धा तुमचं अपयश पचवता आलं पाहिजे असं त्यांचं। अनेकदा पचवलं ना, मी विधानसभेमध्ये पचवलं, लोकसभेमध्ये पचवलं, परंतु यावेळेसच्या गोष्टी आहेत ना या अशा त्यांनी मला वाटतं जे काही म्हणतात की मी पचवलं, अपयश हे मी पचवायला शिकलेलो आहे पहिल्यापासून, परंतु चुकीच्या पद्धतीने निवडून आलेल्या माणसाने जर यश आलं असेल त्यांना ते चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे। तुम्ही जे अनधिकृत बांधकामं केली त्या अनधिकृत बांधकामामध्ये तुम्ही स्वतः लेखी दिलेलं आहे, मी किंवा माझे मुलं माझी बायको यांनी कुणीही अनधिकृत बांधकाम केलेलं असेल ते निदर्शनास आलं तर माझं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं असं त्यांनी लेखी दिलेलं आहे। त्यामुळे त्यांनी जे म्हटलं आहे
तेच मी कोर्टासमोर सादर केलं बरं आता मागणी काय पण तात्या या सगळ्यांना? त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं पाहिजे आणि त्याच्यामधून निवडणूक लागली पाहिजे 38मध्ये परत. नक्कीच आपण बघतोय भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत व्यंकोजी खोपडे यांच्यावरती अतिशय गंभीर स्वरूपाचे हे सगळे आरोप आहेत. पुरावे घेऊन खरं तर वसंत मोरे आणि त्यांची सगळी वकिलांची फौज आज पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे या सगळ्याच्या नंतर कोर्टात 12 तारखेला नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.